व महाराज सुद्धा आम्ही समर्थन संघटनेच्या वतीने त्याचा संस्थापक अध्यक्ष माझ्या वतीने आणि माझे सगळे मेंबर हे शिवोलीने आम्ही पहिली छत्रपती शिवाजी महाराज जो सर्कल असा त्या सर्कलला सुद्धा आम्ही नाव दिल्याचा छत्रपती शिवाजी महाराज सर्कल. त्यानंतर एक बरे व्यक्ती जे समाजान सगळ्यात पावणारे सगळ्यांत धावणारे कैलासवासी डॉक्टर दत्ता नायक याचे सुद्धा आम्ही स्मारक उभारलेले असा. आणि माझी एक इच्छा असली हे जे स्वामी समर्थ मठ जो असा हो मठ सध्या मुशाल्या मिनी अक्कलकोट जाल्ले असा. आणि याच स्वरूपान आम्ही आज 21 फुटाचो स्वामी समर्थाचो पुतळो फाटल्यान अनावरण केल्ले असा. या मठाची सुरुवात 2008 झाली. भाई केक सांगतालो या मठाची सुरुवात 2008 झाली. आज 17 ते 18 वर्सां झाली. कसले कितें विघ्न येवले ना. लहानशे प्रतिमेन जसे मॅडमने तुमकां सगळें सांगलेलें आसा लहानशे प्रतिमेन सुरुवात झाली. आणि स्वामींचे उतर कितें आसले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तसो आशीर्वाद आमकां लाभलो. आणि या स्वामी समर्थ मठाचे वटवृक्ष झाले. आज खूप म्हाका आनंद वाटता कारण आमच्या फुड्यान अक्षय मुजवाडकर जे कलर्स टीव्हीत जे स्वामी समर्थ हो रोल केल्लो आसा. आणि त्यांच्यात म्हणजे आम्ही आयज त्याचो एक कार्यक्रम टीव्हीर पळयलो. त्याचो प्रोग्राम 2-3 पळयलो. तितून म्हाका सुद्धा एक इच्छा अशी झाली की हांव त्या वक्तार तिरुपती बालाजी गेलो. बालाजी गेल्यानंतर हांवें थंय केस काडले. आणि माझ्या बरोबर अनिल नागवेकर हे भाई असले आणि आमचे हेर मानस वांगडा असले. त्यांच्यानी सांगले की तू स्वामी समर्थ कसो दिसता. जाल्यार थंयसून ह्या ब्रह्मांड नायक मुवीची सुरवात झाली. आणि माझे मित्र वो 2002 त्यांना मनोज पर्रीकराचे नेतृत्व असले. त्याच्या कॅबिनेटात हांव एक मंत्री असलो. त्यांना या ब्रिजाचे हांगा उद्घाटन झाले. आणि या ब्रिजाचे उद्घाटन झाल्यानंतर आमच्या फुड्यान एक प्रश्न उपस्थित झालो. आता शिवोली जे मार्केट आहा ह्या मार्केटाचे कितें. शिवोली मार्केटाचो जेन्ना प्रश्न येयलो तेन्ना हांव मनोज पर्रीकराक सांगलें की आमकां शिवोली मार्केट शिवोली तो हो जो ब्रिज आहा हेका कनेक्टिंग रोड करूंक जावो म्हणून. हे जे सगळी खाजन लेण असल्या कारणान तशें रोड करप सोंपें नासलो. म्हणून मनोज पर्रीकर हो असो मुख्यमंत्री आसलो थंय कितें करूंक जाय तें सांगपाची गरज नासताली. आणि तेणी हांव सगळ्या शेतकाऱ्यांक सांगलें तेच्यो सगळ्यांच्यो सोयो हांवें पर्सनली घेतल्यो. आणि ह्या रस्त्याचे आमी हो रस्तो केलो. जेन्ना हो जो आमी रस्तो केल्लो शिवोली मार्केट हो रस्तो हांगर हाडून तेखयल्लो तेन्ना खंय स्वप्नान सुद्दां आमच्या विचार नासलो की ही जी जागा आहा ह्या जागेन हांगर येवन स्वामी समर्थ येवन बसतलो हेची कल्पना आमकां कशीच नासली. 2008 निलेश वेर्णेकरान आणि त्याचे मित्र मंडळी त्यांच्या हितून स्वप्नांतून एक विचार येयलो. आणि त्यांच्यानी 2008 जवळजवळ आज 18 वर्सां पूर्ण झाली. आणि त्यांच्यानी ही स्थापना केली. हांव म्हणटाना माझी आनी त्या सध्या बायट दिताना सुद्दां म्हटलें निवृत्ती देव म्हणटा इवलेशे रोप लावी येले द्वारी तिचा बेलू गेला गगनावरी. आज 8 स्टार्ट केले. ह्याची मोठाची जी हे आहा ती आज जवळजवळ इतकी भरभराटी केल्ली आहा. म्हणून आज येदो मोठो समुदाय आज आमच्या पुण्यात हांगा दिसता. तो आज जे आम्ही जे सगळे जाण आसा माचयेर आसा माचये वयर फुडें आसा ते सगळे जे आसा ते स्वामीच्या कृपे मुळे आसा. आमी एक मनशाक सगळ्यांक खबर आसा आमी कितलेंय जरी काम केलें जो पर्यंत ताची कृपा ना आमचे कुलदेवतेची ग्रामदेवतेची कृपा ना तो पर्यंत कांयच जावंक शकना. आज गुरुपौर्णिमेच्या दिसा इतकेच सांगता. गुरुपौर्णिमा
म्हणजे एक गुरु म्हणजे एक नुसतं एक तुझी आकृती मनीस न्ही, जाल्यार तो एक विचार, जो विचार आमकां दिशा दाखयता तशें आसा. आनी म्हाका तरी दिसता प्रत्येक मनशान प्रत्येकाक गुरु हो मानपाचो. इतल्याच खातीर मानपाचो की प्रत्येक मनशा कडल्यान कितें ना कितें तरी शिकपाक जाता. उपस्थितात असलेले प्रिंट मिडिया, त्यांच्या इतली मिडिया आम्ही काम करू शकना. कदाचित आज जो आमच्या बरोबर अभिनेत्री आसा त्याच्या इतले अभिनेत्री करू शकना. हांव माझ्या गोष्टी मास्टर असेल, तो प्रत्येक जण जो आसा ताका खंयची ना खंयची तरी कला आसता. अशें करून इतलेंच जातलें की समाजान आमी सदांच पॉझिटिव्ह जातले, आमी दुसऱ्या कडल्यान बरें घेवपाक शिकतले. त्याच्यामुळे आपण सदांच बरें घेवपाचे, बाकीचे सोडपाचे आणि आपण फुडें सरत वतलो. आणि तातूनच खरें म्हणटात ते गुरु पौर्णिमेक तुच्या आपलो खरो गुरु म्हणून तो एक्सप्रेस करपाची गरज ना. आज आमी म्हणटात देवा कडेन येवंक जाय, स्वामी कडेन येवपाक जाय, सगळे टायम आसता येवपाचे, पण आपल्या कृतींतल्यान आपल्या कामान आपले सगळे दाखोवपाचे. आज स्वामी समर्थान आज कितलेशेच लोक म्हाका दिसता सबंद गोंयचे भायरचे लोक सुद्दां येतात. तर कित्याक येता? एक श्रद्धेन येता, एक विश्वासान येता. प्रत्येक मनशान सुद्धा आपले काम करताना तसो विश्वास क्रिएट करूं जाय. आणि तो विश्वास असो आसूं जाय, तो मनीस ना सुद्धा दिसला त्याच्या नावातच तो विश्वास आसूं जाय. आणि हो जर आम्ही विश्वास क्रिएट केलो जाल्यार म्हाका दिसता त्या मनशाक त्याच्या प्रोफेशनान, त्याच्या कार्यान खंयच्योच गोष्टी केन्नाच कमी पडची ना. तुमकां परत एकदा सगळ्यांनी शुभेच्छा दिता. सगळे कलाकार सत्कार जाले, तांच्यांनी खरेखरच बरें काम केल्लें आसा. आमचो प्रसाद परब, तसो आमचो गौरेश डायरेक्टर आसा, हांच्यांनी सगळ्यांनी बरें खूब काम केल्लें आसा. लास्ट 15 दीस ते म्हाका म्हणटात दोतोर येवंक जाय. हांव म्हटलें हांव खरें म्हळ्यार म्हजें आयज भाग्य आसा की स्वामी समर्थाच्या ह्या मठान भितर येवन देवाचें दर्शन घेवपाचें. गुरुपौर्णिमेचो उत्सवाचें एक निमित्त आसा, पण त्या निमित्तान भितर मुर्ती कडेन एक तक मातशें 2 मिनटां दोळे भरून पळयलें आनी मन समाधानान तृप्त जालें. जगान अनेक देवळां आसात, भारतांत तर खूब आसात. आनी त्या वेळाचेर आमी हे समाजांतले जे बारीक लोक आसात हे आमी पाप भिरू. आमी सोमारा दामबाबा वतले, मंगळारा गणपतीक वतले, बुधवारा आनी खंयच्या देवाक वतले, ब्रेस्तारा साईबाबा वतले, दत्तगुरू वतले, शुक्रारा लक्ष्मी देवळान वतले, शेनवारा मारुती देवळान वतले, आयतारा नुस्त्या बाजारान. पण हे सगळें करतना ह्या देवांचे आमी दर्शन घेवन आशिर्वाद घेवन त्याच बरोबर उत्सव करीत करीत आमी काही संतांचे ज्या विभुतींनी ह्या धर्तीचेर जन्म घेतला, ह्या भुमीचेर जन्म घेतला, तांच्याय बी दर्शनाक वता. साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ हे सगळे अवतार, पण हे अवतार आमकां एक मार्ग दाखोवपा खातीर आशिल्ले हे गुरू. आणि ह्या गुरूं कडेन वतना आमी एकच ध्यास घेवन वता, तें म्हटल्यार आमकां शेवटी जो 2 शब्द जाय न्ही, ते 2च शब्द, सूख आनी समाधान. जगातल्या खंयच्याय घरांत तुमी वचात, तांचे तकलेर आटली आसतल्यो, कितें जाल्यार कितें तरी आसतलें. ते भुरग्यांचें शिक्षण आसतलें, नोकरी धंदो आसतलो, ताणी अर्थप्राप्ती आसतली, जाल्यार कितें तरी आसतलें. पण हे सगळें ह्या संवसाराच्या गाड्यान भितर रेटलेलो जो मनीस आसा तो शेवटी खंय वता? तो शेवटी देवळान वता, देवा कडेन वता. हांव केन्नाय काही गजाली खूब कडेन हांसून म्हणटा, आमी म्हणटा बहुजन समाजांतले लोक अशेय बी आसात. आमचे जर घरान जर समजे कितें तरी कटकट जर आसा जाल्यार ते कटकट जातकीर जर आमी कितें म्हणटा, खंय बरो प्रसाद बी घेतले मरे म्हणटा, आनी मागीर तो तें काम जायना किंवा काम जावपाक जाय म्हणून अमूक एक देवा कडेन प्रसादाक वता, प्रसाद बी घेता आनी देवाचें काम जालें बरोबर तो म्हणटा देवाचो प्रसाद जालो 8 दिसांनी तरी काम जातलें. बरें म्हयनोभर काम जावना आनी परत जर ताका वाटेर जर कोण तरी मेळ्ळो, अरे जालें रे तुजें काम? ना मरे. अरे तूं एक काम कर मरे, हांगासरल्यान थंय कारवारा बॉर्डरीचेर एक बरें देवूळ आसा, थंय एक बरें हें आसा, थंय जर गेलो तुजें काम जालेंच म्हणटा. मागीर तो दुसरे दीस गाडी घेता आनी थंय एका दिसान आमी देव बदलिलो पण आस्था बदलेली ना. आणि म्हणून केन्ना केन्ना विचार येता, ते विचार आसा ते शेवटी सुख आणि समाधानाचे, ते खंय तरी वचून आमकां प्राप्त करपाचे आसता. हांव फक्त 2 मिनटां घेतलो. एक विशय तुमकां मुद्दाम करून सांगता.
की श्री स्वामी भक्तांना जे काही असता पहिले किती करतात दामावांचे तुम्ही भरपूर सगळे सांगला त्याका ओढ असता स्वामीकडे आणि स्वामीच्या म्हणजे भक्ती लागून जे काही प्रेम असता त्या प्रेम कशा पद्धतीने हांगा व्यक्त जाल्लें आसलें जाल्यार पळयलें जाय जाल्यार ती भायरची काही मूर्ती आसा आनी ती करपी जो मागाट तुकाराम पोर्ती करेक्ट नांव आसतलें मागाट तुकाराम पोर्ती ह्या मनशान ती मूर्ती जी पळय केल्ली आसा ती मूर्ती फक्त कशें आसा की ती स्वामीची मूर्ती न्हू तेन्ना पळय आमी थंयच्यान येतले खंयच्यानय आनी त्या मुर्तीचेर नजर पडटली तेन्ना आमकां कळपाक जाय की हें स्वामीच्या स्थळाचें म्हणून हांवें एकदां तुमकां बारीक सांगतलो मुद्दाम लक्षांत घाला की मनशाचें जें पळय अज्ञान पळय आसता न्ही तें अज्ञानाच्या अंधारांतून म्हणटा आमी ज्ञानाच्या प्रकाशा कडेन वचप आनी ही जर वाट जर दाखयतली जातली जाल्यार ते फक्त तुका गुरू दाखोवंक शकता आनी ही जी परिस्थिती आसा ती तुमकां हांगाचेर पळय आसा पळय ती आमचो दिनेश बाबचो असो जिवंत उदाहरण आसा लक्षांत दवरा आनी त्या खातीर की कोणी कोणाक कितें करचें कोणाक खबर ना आमचो स्वास जो पळय आसा पळय न्ही तो आमकां त्या शक्तीन दिल्लो आसा त्या खातीर हांव एक ऑपॉर्च्युनिटी घेवन सांगतलो की ह्या मठाचे जे सगळे पदाधिकारी आसा आनी ही दिल्ली ऑपॉर्च्युनिटी म्हाका तुमचे मुखार येवपाची आनी तें करता आसतना ह्या ब्रह्मांड नायक शॉर्ट फिल्माचे कलाकार एक दोन नांवां म्हाका याद जाता की गौरी शनी प्रसाद जे परत परत जेन्ना पळय उलयता ते दोगांची नांवां याद जाता आनी तेंचे बरोबर आसलेली सगळी टीम ह्या लोकांनी एक जिवंत म्हणजे चलचित्र जें करून दाखयलें आसा की ब्रह्मांड नायक म्हणजे कितें एक शॉर्ट फिल्म पळोवपाक मेळटलें आमकां ते पळोवपा सगळ्यांची कारण आहे कारण आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत म्हणजे आज मालिकेवर तुम्ही 5 वर्ष भरभरून प्रेम केलं कलाकारावर वाहिनीवर मालिकेवर आणि फक्त त्या प्रेमामुळे मालिका या टप्प्यापर्यंत पोहोचू शकली आणि मी स्वतःला खरंच एक नशीबवान समजतो की आज स्वामींची भूमिका मला 5 वर्ष आणि जवळपास 1750 अधिक भाग मला आज ती भूमिका साकारता आली आणि याच्यामध्ये फार मोठं श्रेय तुम्हाला प्रेक्षकांचं आणि म्हणून या टाळ्या तुमच्या करता होत्या तर एक कायम आम्हाला प्रेक्षक म्हणतात की आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा असते आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे कधी भेटता येईल सोशल मीडियावर मला बराचसा मेसेज येतात पण खरंच सांगतो मी नेहमी म्हणतो आहे की जेवढी उत्सुकता किंवा प्रेक्षकांना आम्हा कलाकारांना भेटण्याची असते ना त्याहून जास्त उत्सुकता असते आम्हा कलाकारांना किंवा प्रेक्षकांना भेटण्याची कारण मला काय होतं ना की आम्ही तिकडे कुठेतरी शूटिंग करतो TV वर दिसतो तुमच्या घरातून तुम्ही TV पाहता तुम्हाला मालिका आवडते किंवा तुम्ही जी काय प्रतिक्रिया असेल पण ती आमच्यापर्यंत प्रत्यक्ष पोहोचत नाही ती प्रत्यक्ष कधी पोहोचते तर अशा कार्यक्रमांमधून पोहोचते जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटतो एकमेकांना तेव्हा जेव्हा तुम्ही सांगता की आम्हाला मालिका आवडते काम आवडतं आणि तुमच्याकडून मिळाले 2 कौतुकाचे शब्द ही खरं आमच्याकरता पावती असते आणि त्या पावती करता खरं आम्ही झटत असतो आणि ही एनर्जी आहे तुम्ही सगळे हे आम्हा कलाकारांची एनर्जी आहात जर एनर्जीच नसेल तर कसं काय माणूस काम करेल म्हणून म्हटलं तुम्ही फार एक अविभाज्य घटक आहात आमच्या आयुष्यातला आणि म्हणून त्या जोरदार टाळ्या तुमच्या करता आणि एक माणूस म्हणून बरंच आयुष्य बदललं गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पेशन्स लेवल वाढली आणि जसं स्वामींचं एक ब्रीद वाक्य आहे आपण नेहमी ऐकतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी तर ह्या वाक्याचा अर्थ कोण कसा घेतं याच्यावर अवलंबून मला असं वाटतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी ह्या ब्रीद वाक्याचा अर्थ असा आहे की ते म्हणतायत की तू कष्ट कर प्रामाणिक प्रयत्न कर आणि तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना यश कसं येईल हे बघण्याकरता मी तुझ्या पाठीशी म्हणून ते म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं नाही आहे की मी आता घरीच आहे आणि काहीच करणार नाही आणि म्हणणार काही स्वामी आहेत ते बघतील आणि मला देतील ते तर असं होणार नाही आहे तुम्ही जोपर्यंत कष्ट करत नाही प्रामाणिक प्रयत्न करत नाही तोपर्यंत स्वामी तुमच्या पाठीशीवर राहणार नाही आणि दुसरा अर्थ असा पण आहे की जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जात असाल तरी सुद्धा हे लक्षात ठेवा की स्वामी पाठीशी आहेत ते बघतायत तुमच्याकडे तर कायम आपण एक चांगल्या मार्गावर चालणं चांगली कर्म करणं आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं
बरं, स्वामी असे म्हणत नाही की तुम्ही सगळी कामं सोडा आणि फक्त या मंदिरात या माझ्या दर्शनाला या आणि इथे बसा आरतीच करत राहा, असंही म्हणत नाही. एक साधं म्हणणं काय आहे की तुम्ही जिथे कुठे असाल, सगळ्यात पहिलं तुम्ही तुमची नित्यकर्म पूर्ण करा, जबाबदाऱ्या पार पाडा आणि या सगळ्यातून तुम्ही जिथे कुठे असाल तिथून मनापासून घेतलेलं माझं एक नाव हा माझ्यापर्यंत तुमचा नमस्कार पोहोचल्यासारखाच आहे. सो मन स्वच्छ असावं, श्रद्धा निर्मळ असावी. ब्रह्मांड नायक मुलीचे उद्घाटन सगळ्यांच्या बरोबर जाऊ आणि मुली आम्ही सुरू करता एक 24 मिनिटांनी मुली सुरू करता.